26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे। मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय। तर कुठलाही हिंसाचार होऊ देऊ नका, वांगचुक यांचं आवाहन। पेपरफुटीवर कठोर कायदा आणणार, आज कॅबिनेटमध्ये चर्चा करणार। पुढच्या आठवड्यात विधेयक संसदेत मांडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ संदेश। दिल्लीत एनएसए कायद्याअंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू। 3 महिन्यांसाठी स्थानबद्धतेचे अधिकार। तर 480 पाकिस्तानी फेक सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक। अफवांवर विश्वास ठेवू नका, दिल्ली पोलिसांच्या सूचना। जंतर मंतरवर महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या सीजेपी सोबतच्या चर्चेवरून केंद्र सरकारमध्येच मतभेद। जितेंद्र सिंह यांची हवं तिथे चर्चेची तयारी। तर आंदोलकांनी मंत्रालय किंवा घरी चर्चेसाठी यावं, जे.पी. नड्डा यांची भूमिका। नवी दिल्लीतल्या आंदोलनामुळे सरकार दुहेरी कोंडीत। गांधींच्या स्मृतीस्थळी जाणाऱ्या विरोधी खासदारांच्या बसला पोलिसांच्या आडकाठीत। बस रवाना होण्याआधी मोठा ड्रामा। आजपासून महाराष्ट्र काँग्रेसचं राज्यभर बेमुदत आंदोलन। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची मुख्य मागणी। आंदोलनात सहभागी होण्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं आवाहन। विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा एल्गार। दिल्लीसारखे मुंबईच्या आंदोलनात गुंड घुसवल्यास फटकावून काढू, राज ठाकरेंचा इशारा। विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस शिपायाच्या व्हिडिओमुळे खळबळ। खाकीची अब्रू धुळीला मिळवणाऱ्या पवन सांगळेचं निलंबन। पोलीस ड्रग्ज माफिया असल्याचा विरोधकांचा गंभीर आरोप। पुणे घाटमाथ्यासाठी आज रेड अलर्ट। तर ठाणे रायगडला ऑरेंज अलर्ट। पालघर नाशिकसह कोकणात मुसळधार। तर हिमाचलच्या अतिवृष्टीत 75 जणांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।